चेयरमैन को, लाइट नहीं लगेगी, लाइट चालू नहीं होना चाहिए आंटी, इतना ध्यान रखना। अरे मेरा प्रोग्राम है, मैं कैंसिल करूंगा। तुम अपना प्रोग्राम करो, तुमको लाइट जो करना लाइट से करो, लाइट चालू करो। मैं बोल रहा हूँ आंटी, जिद मत करो, जिद मत करो, लाइट नहीं जलेगी। मत बात करिए, पहली बात आराम आप चला रहे हो ना, आराम के बाद चलाना लाइट नहीं जलेगी, नहीं चलाना, लाइट नहीं जलेगी, लाइट चलेगी, लाइट चलेगी, कैसे कर सकते हाँ हैं? लाइट चलेगी। क्यों फैसले कर रहे हैं? नहीं आपने हमारा क्या बात हुआ, हमारा क्या बात हुआ? देयर इज नो फेस्टिवल इन आवर सोसाइटी। तो हमारी गणपति बैठ बोलिया, हमारी गणपति नहीं, तो अभी आप नहीं, आपने क्या बोला? नहीं जला रहे थे, लाइट लगा नहीं, हमारा जो लॉ है, कानून है, कुछ नहीं। आप तो जब आपको रोका गया था किस चीज से? नहीं गलत वो बात। लाइट नहीं। अरे जरा तू बंद कर इसको। ये नहीं चले। तू होती कौन है रे? ये क्या बोलने का नहीं, तो मेरी बात ये कौन है? आराम ये कौन है? सोसाइटी ऊपर लगवा दो मुझे। सोसाइटी में रहता है। सोसाइटी हम आप नहीं, एक मिनट एकदम आराम। नहीं नहीं बनाएगा उसकी माँ चोदूंगा यहीं पे, बनाने दो। तुम्हारे घर का साधन नहीं है क्या? चौदोगे सब बांधा इधर है, इधर है। अरे मैडम रोड पे काटने के लिए मैं इंजीनियर में इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन मैकेनिकल इंजीनियर है। हम जाहिल नहीं है, सब पता है। सोसाइटी में कोई हर बात में मेरा नाम लेते हैं। मैं इनको साइड में जाऊंगी, बाहर जाकर बोलना है, उनका काम करने के बाद मेरा ही नाम लेते हैं। मित्रांनो, नुकताच तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो नवी मुंबईमधील तळोजा येथील एका सोसायटीमधला आहे। नेमका काय प्रकार आहे हे नीट आधी समजून घ्या। जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्य होतात तिथे तिथे ते हिंदूंचं जगणं अवघड करून ठेवतात। यावरचा एक व्हिडिओ या आधी सुद्धा आम्ही सादर केला होता। मुंबईमधील एका सोसायटीमध्ये मुस्लिमांची संख्या इतकी वाढली की त्यांनी हिंदूंच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरच निर्बंध लादले। सोसायटीच्या पार्किंगमध्ये यांनी मदरसा उघडला। नवरात्रीमध्ये नवरात्रोत्सव साजरा करायचा नाही असा फतवा काढला आणि हिंदूंवर अनेक निर्बंध लावले। हिंदूंना त्या सोसायटीमध्ये गाड्या पार्क करायची मुभा नाही, शिवाय आपला घरातला कचरा सुद्धा त्या सोसायटीमध्ये टाकण्याचा अधिकार अजिबातच नाही। आणि हा प्रकार घडतोय मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये। ही परिस्थिती पश्चिम बंगालची अजिबातच नाहीये, ईशान्य भारताची अजिबातच नाहीये। आपल्या महाराष्ट्राची वाटचाल सुद्धा पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतासारखी होत आहे। यावर या अगोदर देखील आम्ही काही व्हिडिओज केलेले आहेत, काही भाष्य केलेलं आहे आणि आता पुन्हा याच गोष्टीवर आम्ही मोकळेपणाने बोलणार आहोत। तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे। प्रपंच परिवाराने हिंदूंची एकजूट वाढावी यासाठी आणि हिंदू धर्मातील शास्त्र, नीती, संस्कार आणि संस्कृती शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदू प्रपंच हे नवकोर यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लिंकला क्लिक करा। जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या हिंदू माता, बंधू, भगिनी आणि मित्र परिचितांमध्ये सुद्धा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना देखील आवाहन करा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी। अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता सुरुवात करूया मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला। नवी मुंबई येथील तळोजा येथील एका सोसायटीमध्ये काही महिन्यांपूर्वी ईदच्या निमित्त सोसायटीमध्येच बळी देण्यासाठी बोकड आणि बकऱ्या आणलेल्या होत्या, ज्याला हिंदूंनी प्रचंड विरोध केला आणि आमच्या दरवाजामध्ये या बोकडांचं, या बकऱ्यांचं रक्त अजिबात आम्हाला दिसलं नाही पाहिजे अशी भूमिका घेतली। या सोसायटीमध्ये अजिबातच पशुहत्या व्हायला नको असा ठाम निर्णय तिथल्या हिंदू परिवारांनी घेतला आणि सोसायटीमध्ये बळीच्या नावाखाली रक्तपात होऊ दिला नाही। याचा राग त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांना आला आणि त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने ज्या हिंदूंनी आपल्या घरादारावर लाइटिंग लावलेली होती, आपली घरं सजवलेली होती, त्यावर या मुस्लिमांनी आक्षेप घेतला आणि
ही लाइटिंग अजिबातच चालू करायची नाही असं ठणकावून सांगायला सुरुवात केली. आणि त्याचा हवाला या लोकांनी काय दिला तर ईदच्या वेळेस आम्हाला तुम्ही बकऱ्यांचा बळी देऊ दिला नाही, तेव्हा तुम्ही सोसायटीमध्ये मीटिंग घेतलेली होती की असे धार्मिक कार्यक्रम सोसायटीमध्ये अजिबातच करायचे नाही, तेव्हा तुम्ही सुद्धा दिवाळीला सोसायटीमध्ये लाइटिंग करू शकत नाही. आणि हे सांगण्यासाठी यांनी चक्क आई बहिणीवरून घाणघाण शिव्या द्यायला सुद्धा सुरुवात केली, धमक्या द्यायला सुद्धा सुरुवात केली. सोसायटीमधल्या महिला त्यांच्यासोबत वाद घालत होत्या, मात्र या मुस्लिमांनी त्यांना उघड उघड धमक्या दिल्या, आई बहिणीवरून घाणघाण शिव्या दिल्या. मात्र सोसायटीमधल्या या महिला तसूभर सुद्धा मागे हटल्या नाहीत, त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. बकऱ्यांचा बळी देणं, सोसायटीमध्ये रक्तपात करणं आणि दिवाळीची रोषणाई करणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे त्या महिला यांना अगोदर समजावत होत्या. मात्र हे धर्मांध मुस्लिम अजिबातच ऐकून घ्यायला तयार नव्हते. यांनी अरेरावीची भाषा सुरू केली, धमकीची, दादागिरीची आणि गुंडगिरीची भाषा सुरू केली. या हिंदू माता भगिनींना अत्यंत आक्षेपार्ह शब्दामध्ये शिव्या द्यायला सुरुवात केली. हे प्रकरण जर तिथल्या तिथे अजून जर थोडंसं वाढलं असतं तर कदाचित त्या हिंदू माता भगिनींच्या जीवावर सुद्धा बेतलं असतं मित्रांनो, कारण या लोकांचा काहीही भरोसा नाहीये. हे लोक अनेकदा सशस्त्र असतात, हे खूप वेळा जाणवलेलं आहे, दिसून आलेलं आहे. आणि आपल्या हिंदूंच्या घरातल्या विळ्यांना, कात्र्यांना सुद्धा धार नसते. अहो, आपले चाकू इतके कमकुवत आहेत की ज्यानं कांदे सुद्धा व्यवस्थित कापले जात नाहीत. आणि दुसरीकडे त्या लोकांकडे मजबूत हत्यारं असतात. विचार करा मित्रांनो, किती मोठा अनर्थ घडू शकला असता. मात्र या हिंदू माता भगिनी ज्या आहेत त्या वाघिणीसारख्या लढतच राहिल्या, त्या अजिबातच मागे हटल्या नाहीत. त्यांनी तात्काळ पोलिसांना तिथे पाचारण केलं. पोलिसांनी या धर्मांध मुस्लिमांना अटक केली आणि आता सध्या ऐन दिवाळीमध्ये या धर्मांध मुस्लिमांचं दिवाळं वाजलेलं आहे. ज्या मुस्लिमांनी हिंदूंना सोसायटीमध्ये दिवाळी निमित्त रोषणाई करण्यास मनाई केलेली होती, ज्याला हिंदू माता भगिनींनी वाघिणीसारखा लढा देऊन पोलिसांच्या हवाली केलं, त्याच महिलांनी त्याच सोसायटीमध्ये अभिमानाने, गर्वाने प्रभू श्रीरामांचं नाव घेत दिव्यांची रोषणाई केली. त्याची क्षणचित्रे सध्या तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. मात्र मुख्य मुद्दा असा आहे मित्रांनो की हे सगळं या महाराष्ट्रात का घडतंय? या मुसलमान लोकांची इतकी डेअरिंग का वाढलेली आहे? यांची इतकी डेअरिंग यासाठी वाढलेली आहे कारण आपल्यातलेच काही भिकारचोट नेते यांना पाठबळ देत आहेत. आणि अशांपैकीच एक पक्ष आहे ज्याचं नाव आहे उबाठा गट. उबाठा गटाचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही सोसायटीमध्ये बोकडांचा बळी देऊ देत नसाल तर मग दिवाळीची रोषणाई करण्याचा सुद्धा तुम्हाला सोसायटीमध्ये कसलाही अधिकार नाही. आणि हे उबाठा गटाचं अधिकृतरित्या म्हणणं आहे. लोकवार्ता नावाच्या एका वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आलेली आहे. आता विचार करा मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि त्यांचे हे लाचार सैनिक मुसलमानांचं लांगुल चालन करण्यासाठी, मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी किती लाचार झालेले आहेत आणि हिंदूंच्याच मुळावर उठलेले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे घसा ताणून ताणून म्हणतात की आमचं हिंदुत्व वेगळंय, आमचं हिंदुत्व वेगळंय. हे घंट्याचं हिंदुत्व आहे का तुमचं? हिंदू लोकांनी आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या घरादारावर दिवाळीची रोषणाई करायची नाही असं तुम्ही धडधडीतपणे म्हणता, हे तुमचं हिंदुत्व आहे का? उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये या अगोदर सुद्धा टिपू सुलतानच्या नावाचे जयघोष झालेले आहेत. जिथे जिथे मुस्लिम एरियामध्ये उद्धव ठाकरे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फिरतात तिथे तिथे त्यांच्या समोर नाराए तकबीरचे नारे लगावले जातात आणि हे बेशरमपणे हसत मुखाने त्या नाऱ्याचं स्वागत करतात. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पूर्ण गट इतका निलाजरा झालेला आहे की हे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना उघड उघड हरामखोर म्हणतात. आणि तरी सुद्धा आपल्यातलेच काही तळभद्री अजूनही झोपेचं सोंग घेऊन यांच्यासारख्या हिंदू द्वेष्ट्यांना मतदान करतात. आणि त्यामुळेच तळोजासारख्या ठिकाणी, मुंबईमधल्या मध्यवर्ती भागात असलेल्या सोसायट्यांमध्ये हिंदूंवर निर्बंध लादले जात आहेत, तेही मुस्लिम समाजाकडून. यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं तोंड कधीच उचकटलं जात नाही. हे कधीच हिंदूंची बाजू घेऊन ठामपणे उभे राहिलेले आजपर्यंत तरी आढळून आलेले नाहीयेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचा अख्खा गट, अख्खा पक्ष मुस्लिम धार्जिना झालेला आहे. हे लोक जे बोलतात ते उगीच बोलत नाहीत, ते सत्य आहे, ती वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसारख्या मुस्लिमांचं लांगुल चालन करणाऱ्या मुस्लिम धार्जिण्या नेत्यांमुळेच या काही मुसलमानांची डेअरिंग वाढलेली आहे. आता इथे कमेंटमध्ये येऊन सुद्धा अनेक जण असं बोलायला सुरुवात करतील की सगळेच मुसलमान तसे नाहीत. हो, काही मुसलमान असे विचित्र वागतात म्हणून तुम्ही सगळ्याच मुसलमानांना नाव का ठेवतात? आम्ही सगळ्याच मुसलमानांना नाव ठेवत नाही आहोत. आहेत काही चांगले मुसलमान सुद्धा आहेत, आम्हाला ते मान्य आहे ना. पण आमचा आक्षेप हा आहे की जेव्हा हे धर्मांध मुसलमान असं वागतात तेव्हा हे चांगले मुसलमान कुठे असतात? हे चांगले मुसलमान त्यांना अशा गोष्टी करण्यापासून अडवत का नाहीत, रोखत का नाहीत? आपल्यातलेच काही हिंदू जयचंद म्हणतात ना की हा शांतिप्रिय समुदाय आहे,
हे सगळे शांतीदूत आहेत, तर मग जेव्हा अशा घटना होतात तेव्हा हे शांतीदूत कुठे लपलेले असतात? हे शांतीदूत आपल्या घरातून बाहेर का पडत नाहीत आणि धर्मांधांना का ठणकावत नाहीत? याचं कारण स्पष्ट आहे मित्रांनो, कारण हे ह्यांच्या धर्माच्या विरोधामध्ये अजिबातच जात नाहीत. धर्माच्या नावाखाली हे एकत्र राहतात. तुमच्या माहितीस्तव सांगतो, मुसलमानांमध्ये सुद्धा 350च्या वर जाती आहेत. शिया आणि सुन्नी यांच्यामध्ये सुद्धा अजिबातच पटत नाही. शियावाले सुन्नींच्या मशिदीमध्ये जाऊ शकत नाहीत आणि सुन्नीवाले शियांच्या मशिदीमध्ये जाऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्यामध्ये पण प्रचंड भांडणं आहेत. मात्र जेव्हा अखंड मुस्लिम धर्माचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो ना, तेव्हा हे सगळे 350च्या वर जातीपातीमध्ये विभागले गेलेले मुसलमान एकत्र येतात एका धर्माच्या झेंड्याखाली आणि हिंदू जातीपातीमध्ये भांडत बसतो. मनोज जरांगे सारख्या बावळट माणसाच्या नादाला लागून काही मराठा तरुण सुद्धा आता मुस्लिमांचं लांगुल चालन करायला लागलेले आहेत. हिंदूंना हिणवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना खिजवण्यासाठी हे लोक सोशल मीडियावर अशा पोस्ट करतात की हिंदू आणि मुस्लिम एकत्र झाला तर तुमच्या पोटात काय दुखायला लागलं? अहो, आमच्या पोटात अजिबातच दुखत नाही, पण तुम्ही तुमच्या या चुकीमुळे तुमच्याच धर्माचा कसा सत्यानाश करत आहात हे तुमच्या लक्षात येत नाहीये. हे जास्तीत जास्त काळजी करण्याचं कारण आहे आणि हे अत्यंत गंभीर कारण आहे. महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडावेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो. आपण जर वेळीच सुधारलो नाही तर आपल्या प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये अशा घटना घडायला सुरुवात होणार आहे. आता लक्षात आलं का तुम्हाला? अनेक ठिकाणी मुस्लिम समुदायाच्या लोकांना घरं नाकारली का जातात? यांना व्यवसाय करण्यासाठी दुकानं का नाकारली जातात? त्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा यांची संख्या जास्त झालेली आहे तेव्हा तेव्हा यांनी हिंदूंना छळायला आणि हिंदूंना त्रास द्यायला कसलीच कमतरता ठेवलेली नाही. भाईचारा, सर्वधर्म समभाव, सेक्युलरिझम हे सगळं काय फक्त हिंदूंनीच पाळायचं का? या लोकांनी नाही पाळायचं का? यांच्यासाठी नाहीये का काही? हे मुसलमान बोंबा मारतात की आम्ही अल्पसंख्याक आहोत, आम्ही गरीब आहोत, म्हणून आमच्यावर अत्याचार होतात, अन्याय होतात. अरे बाबांनो, तुमच्या वक्फ बोर्डाकडे 9 लाख एकर जमीन आहे. त्यांच्या कितीतरी प्रॉपर्टीज आहेत. लाखो कोटींमध्ये त्यांची संपत्ती आहे. जा की मागा ना त्यांच्याकडून थोडीशी जमीन, मागा की त्यांच्याकडून थोडासा पैसा. यांना फक्त हिंदू मंदिरातील तिजोरीच दिसते, हिंदू मंदिरांचाच पैसा ह्यांना दिसतो. वक्फ बोर्डाला हे लोक काहीच प्रश्न विचारणार नाहीत. वक्फ बोर्डाचं निर्माण करून काँग्रेसने ऑलरेडी देशाचं प्रचंड नुकसान केलेलं आहे, वाटोळं केलेलं आहे. मात्र हिंदू माता, बंधू, भगिनी, मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, डोळे उघडे ठेवा, हिंदूंची एकजूट वाढवा. हिंदू जर विभक्त झाला, वेगळा झाला तर तुमचं अस्तित्व संपून जाणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे कटोगे तो भटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे, ही गोष्ट 24 तास डोक्यामध्ये असू द्या. मुस्लिम धार्जिण्या उमेदवारांना, मुस्लिम धार्जिण्या पक्षांना, मुस्लिम धार्जिण्या नेत्यांना अजिबात मतदान करू नका. कारण हे मुस्लिमांना इतकं पाठबळ देतील की उद्या चालून तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा अर्चा सुद्धा करू शकणार नाहीत. आरती झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये शंखनाद करतो, अनेक जण घंटी वाजवतात. मात्र यानंतर असेही निर्बंध येतील की तुम्ही तुमच्या घरामध्ये आरती करायची नाही, अजिबातच शंखनाद करायचा नाही, घंटा वाजवायची नाही. त्यावेळी काय कराल रे? आणि अशी परिस्थिती ओढवल्यानंतरच आपले डोळे उघडणार आहेत का? तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे. म्हणून वेळीच धोका ओळखा, वेळीच सगळ्या गोष्टी समजून घ्या, सावधान राहा, सतर्क राहा. हिंदूंची एकजूट जर फुटली तर लक्षात घ्या, तुमची पुढची पिढी दाढी वाढवून, लुंगी घालून, बन्यांवर रस्त्यावर बोकड आणि बैलाचं मांस विकत असताना तुम्हाला दिसेल. आता काय करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे मित्रांनो. मुस्लिम धार्जिण्या दळभद्री नेत्यांना बळकटी द्यायची आहे की हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांना, हिंदुत्ववादी पक्षाला बळकटी द्यायची आहे, हे तुमच्या हातात आहे. तेव्हा 20 तारखेला मतदान करत असताना आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवून मतदान करा. हिंदूंची एकजूट कमी होऊ देऊ नका, हिंदूंमध्ये फूट पडू देऊ नका, जातीपातीमध्ये विभागले जाऊ नका. जातीपाती आपल्या धर्माने आपल्याला अजिबातच शिकवल्या नाहीत. हे सगळं थोतांड इंग्रजांनी आणि काँग्रेसने हेतुपुरस्सरपणे पुरवलेलं, पोचलेलं आहे. यावरचा सुद्धा एक डिटेल व्हिडिओ लवकरच आम्ही सादर करणार आहोत, तेव्हा तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मित्रांनो. तळोजा येथील सोसायटीमध्ये, मुंबई येथील मध्यवर्ती भागातल्या सोसायटीमध्ये जसे प्रकार घडत आहेत तसे प्रकार आपल्या सोसायटीमध्ये घडू नयेत यासाठी वेळीच सावधान व्हा. तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात, जास्त सांगण्याची तुम्हा लोकांना गरज नाहीये मित्रांनो. मात्र तुमच्या परिचयामध्ये असलेले जे कोणी झोपेचं सोंग घेतलेले आहेत ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोरं YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक
या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू माता बंधू भगिनी मित्र परिचितांमध्ये हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, तळोजा येथील सोसायटी मधल्या हिंदू माता भगिनींनी वाघिणींनी जो लढा दिला त्या लढ्याला महाप्रपंच तर्फे प्रपंच परिवारातर्फे मानाचा मुजरा. हे रणरागिणींनो, हे वाघिणींनो, लढत रहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, घाबरू नका. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर या रणरागिणींच्या या आपल्या हिंदू वाघिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ इतका शेअर करा की त्या माता भगिनींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना सुद्धा याची जाणीव झाली पाहिजे की त्या एकट्या नाहीयेत, आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.